सध्या वेट लॉसचं फॅड म्हणजे इंजेक्शन्स, ओझेम्पिक किंवा मंजोरो. तुम्ही जर विचार करत असाल की मला पण इंजेक्शन घेऊन वजन कमी करायचं आहे, 2-3 महिन्यामध्ये लग्न आहे, तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. कारण मी तुम्हाला सांगणार आहे की ऑझेम्पिक किंवा मंजोरो म्हणजे काय आहे, त्याची ॲक्शन काय आहे आणि ते घेतल्यामुळे कोणते इफेक्ट्स आणि कोणते साईड इफेक्ट्स होऊ शकतात. मागच्याच आठवड्यामध्ये एका पेशंटने मला विचारलं की डॉक्टर मी घेऊ का? आता फक्त ते 1500 रुपयामध्ये आहे, सेफ आहे का ते? प्रत्येक कन्सल्टेशनमध्ये, म्हणजे अगदी माझं ठाण्याचं क्लिनिक असू दे किंवा बँड्राचं, जेनेरिक सेमाग्लुटाईड जेव्हापासून इंडियामध्ये लॉन्च झालेलं आहे त्याची किंमत ही 10-12 हजारवरनं केवळ 1500 रुपये झालेली आहे. आणि जो तो त्याच्या मागे लागलेला आहे, सगळेजण तेच करत आहेत. आणि नक्की त्याचा काय इफेक्ट आहे ते कोणाला माहीत नाही. मी डॉक्टर मंजिरी पुराणे आणि मी हार्वर्ड आणि केम्ब्रिजमधनं ओबेसिटी मेडिसिनमध्ये सर्टिफाय केलेलं आहे. ठाणे आणि बँड्रा इथे माझे क्लिनिक्स आहेत, जिथे मी रोज PCOS, थायरॉईड, हॉर्मोनल वेट गेनचे पेशंट्स बघते. मी तुम्हाला हे सांगते कारण सध्या इंडियामध्ये ओबेसिटीबद्दलचा सल्ला हा इन्फ्लुएन्सर्सकडनं येतो आहे, की ज्यांना कुठलंही मेडिकल ट्रेनिंग नाही आहे, ज्यांना कुठलाही अनुभव नाही आहे, ते तिकडची माहिती गोळा करतात, कुठला तरी रिसर्च पेपर आणि कुठल्या तरी AI वरनं व्हिडिओ बनवतात. या औषधाबद्दलचा चुकीचा जर सल्ला असेल तर तो तुम्हाला धोकादायक ठरू शकतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगणार आहे की GLP-1 हे मेडिसिन्स काय आहेत. आता भारतीय शरीर जर आपण घेतलं तर ते युरोपियन शरीरापेक्षा वेगळ्या प्रकारे फॅट स्टोअर करतं. तेच वेट, तेच BMI असूनसुद्धा आपलं जे फॅट आहे ते आपल्या पोटाच्या वर आणि पोटाच्या आतमध्ये, म्हणजे आपले जे आतमधले जे ऑर्गन्स आहेत त्याच्या भोवती ते स्टोअर केलं जातं. आणि यालाच आम्ही म्हणतो थिन फॅट इंडियन फिनोटाईप. याचा अर्थ BMI तुमचं नॉर्मल असू शकतं, म्हणजे तुम्हाला वाटतं वेट तर नॉर्मल आहे, तुम्ही दिसतासुद्धा बारीक, पण तरीसुद्धा आतमध्ये जे फॅट आहे, म्हणजे जे लिव्हरवर आहे, जे किडनीवर आहे, त्यामुळे तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतो. जेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्स होतं तेव्हा तुम्ही काहीही खाल्लं तरी त्याची जी एनर्जी आहे ती सेलपर्यंत पोचत नाही आणि ते जे ग्लुकोज आहे त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्जन होतं. आणि तुम्ही कितीही वेट लॉस करायचा प्रयत्न करा, पोटावरचं फॅट जे आहे ते कमी न होता ते अजून वाढायला लागतं. त्यामुळे केवळ वेइंग स्केलकडे बघून तुम्ही स्वतःला हेल्दी आहात की नाही हे ठरवू शकत नाही. आता अजून एक गोष्ट जी ऐकल्यावर तुम्हाला एखाद्या वेळेस अनकम्फर्टेबल वाटेल. GLP-1 म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलं ऑझेम्पिक आणि मंजोरो काम करतात, नक्की करतात, त्यामुळे भूक कमी होते. पण जर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणाचं तरी मित्रमैत्रिणींचं ऐकून जर सुरू केलं आणि जर आपण आपलं प्रोटीन इंटेक नीट ठेवला नाही, त्याचबरोबर स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं नाही, एक्सरसाइज नीट केला नाही आणि आपण आपलं खाणं तसंच चालू ठेवलं, जंक फूड खाणं, कोल्ड ड्रिंक्स पिणं, हे प्रोसेस्ड फूड हे तसंच चालू ठेवलं, तर फक्त मसल लॉस होतो आणि जे आपल्या आरोग्याला अतिशय घातक असतं. म्हणजे आपलं वेट कमी होतं आहे, पण त्याचबरोबर आपला मेटाबॉलिझम पडतो आहे, आपली स्ट्रेंथ कमी होते आणि आपलं लाँग टर्म हेल्थसुद्धा आपण गमावतो आहे. जेव्हा आपण ही औषधं बंद करतो तेव्हा काय होतं, हळूहळू आपली भूक परत यायला लागते, आपलं वेट परत वाढायला लागतं आणि मसल लॉस झालेला असतो तो मात्र तितक्या लवकर परत येत नाही. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या ब्लड टेस्ट करा आणि तुमच्या ब्लड टेस्ट करून मग तुम्ही एखाद्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार हे इंजेक्शन्स घ्या. जर एखाद्या मॉनिटरिंगशिवाय हे औषध देत असेल तर तो रेड फ्लॅग आहे, शॉर्टकट नाही आहे. मला जर 3 महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी करायचं आहे, 20 किलो वजन कमी करायचं आहे म्हणून मी इंजेक्शन घेत असेल आणि माझी डाएट, माझी लाईफस्टाईल, माझा एक्सरसाइज जर बरोबर नसेल तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. GLP-1 घ्या किंवा नका घेऊ, खरा प्रश्न कुठली इंजेक्शन्स घ्यावीत हा नाही आहे. तर खरा प्रश्न असा आहे की तुमचा जो वेट गेन झालेला आहे त्याचं रूट कॉज काय आहे. कारण ते जर आपण ट्रीट केलं नाही तर ते गेलेलं वजन परत 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 येत राहील आणि तुमचं योयो होईल. त्यामुळे सगळ्यात पहिले मी क्लिनिकमध्ये पेशंट आला की काय बघते, तर त्याचं HbA1c म्हणजे त्याची गेल्या 3 महिन्यातली साखर किती आहे आणि त्याचं मॉर्निंगचं फास्टिंग इन्सुलिन किती आहे, थायरॉईड प्रोफाईल काय आहे, PCOS काय आहे, स्ट्रेस किती आहे, झोप किती आहे. आणि हे सगळं जर करेक्ट झालं नाही तर जगातलं कुठलंही औषध तुम्हाला परमनंट वेट लॉस देऊ शकणार नाही, तो फक्त टेम्पररी रिझल्ट असेल. म्हणून मी माझ्या पेशंटला नेहमी सांगते, औषध हे एक टूल आहे, सोल्युशन नाही. सोल्युशन आहे तुमचं शरीर काहीतरी तुम्हाला सांगते आणि ते काय सांगते ते समजून घेतलं पाहिजे. आणि एक शेवटचा गैरसमज, मिथ,
सोशल मीडियावर एका महिन्यात 10 किलो वजन कमी असे जे क्लेम्स असतात त्याला बळी पडू नका. हेल्दी आणि सस्टेनेबल जर फॅट लॉस हवा असेल तर जास्तीत जास्त एका आठवड्यात 1 पाऊंड म्हणजे एका महिन्यामध्ये 2 ते 3 किलो फक्त वजन कमी करा. 3 महिन्यामध्ये 6 किलो कमी करा. आणि यापेक्षा जास्त वेगाने जर एखादा वेट लॉस होत असेल तर तो योग्य नाही. तुमचा मसल कमी होतं आणि मसल कमी होणं म्हणजे तुमची स्ट्रेंथ कमी होणं. जर तुम्ही ठाणे, बँड्रा किंवा मुंबई परिसरात असाल आणि तुम्हाला डॉक्टर सुपरवाइज रूट कॉज बेस्ड वेट लॉस प्लॅन हवा असेल किंवा तुम्हाला GLP-1 घ्यायचं असेल, तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा गाईड आणि मी तुम्हाला पाठवीन एक फ्री PDF गाईड.